कायद्याचं रक्षण करणारे जर का कायदा मोडायला लागले तर कसं चालणार? आणि ही कुठली पद्धत आहे काम करण्याची? कोणाच्याही वास्तूमध्ये कधीही घुसायचं, रात्री बेरात्री, पूर्वकल्पना न देता, सर्च वॉरंट नसताना. का? का तर कुठल्या तरी माणसावर आपला जुना राग आहे, काहीही करायचं, त्याला गुन्हेगार म्हणून सिद्ध करायचं आहे, म्हणूनच ना. आणि आमदार मॅडम, तुम्ही जनतेचे सेवक आहात आणि तुम्ही सुद्धा जनतेलाच त्रास देताय. आमदार मॅडम, जामकर साहेब, तुमच्यामुळे माझी ईश्वराची साधना भंग झाली आहे. शराब, तुझं हे कीर्तन बाहेर बघताना सांग, मला नाही. सर्च वॉरंट आहे तुमच्याकडे जामकर साहेब. कोणाच्याही प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये घुसताना सर्च वॉरंट लागतं, एवढा कायदा आम्हाला कळतो. आहे त्याची गरज नाहीये मला. पुरावा सापडला ना टेलर. पुरावा सापडेल तेव्हा या जामकर साहेब. मग आता नाही का? इन्स्पेक्टर, इनफ. बाहेर चला. नाही मॅडम, मी झडती घ्यायला आलो, त्याच्याशिवाय मी जाणार नाही. बाहेर चला. मॅडम, मला थोडासा वेळ द्या, मला माझं काम करू द्या, मग मी स्वतःहून जाईन. इन्स्पेक्टर, तुम्ही एका आमदारचं म्हणणं नाकारताय. मी तुम्हाला लास्ट वॉर्निंग देते, बाहेर चला. तुम्हाला माझ्यावर काय कार्यवाही करायची ना मॅडम, ते करा. ठीक आहे, मला आता नाईलाजाने तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमच्या बदलीबद्दल बोलावं लागेल. 98 22 317 972 लावा फोन. टेलर, तू हा आश्रम का उघडलाय याचा अंदाज आहे मला. इथे काहीतरी मोठा गुन्हा जन्म घेतोय, तो सिद्ध करीनच मी. टेलर, तू एकदा वाचशील, दोनदा, तीनदा वाचशील, तो चौथ्यांदा वाचशील, पाचव्या वेळेस तुला घेऊन जाणार मी, फॉर शुअर. इथून पुढे कुठलाही पोलीस, आमदार, खासदार, कुठलाही सरकारी अधिकारी विना परवानगी आतमध्ये घुसता कामा नये, किंवा माझ्या परवानगीनेच आत आला पाहिजे.